लेक्चर नंबर 7 स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये डिस्कस करायचं आपल्याला सर्वात आधी चार्ल्स लॉचे क्वेश्चन्स. ओके, चार्ल्स लॉ आपण लास्ट क्लासला बघितला होता आणि चार्ल्स लॉसाठी काय फॉर्म्युला होता आठवते? काय फॉर्म्युला आला होता? V1/T1 इज इक्वल्स टू V2/T2. ठीक आहे, तर आता क्वेश्चन्स पाहू आपण. बघा पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, इफ volume of given mass of gas at 285 Kelvin, volume of given mass of gas at 285 Kelvin, बघा किती आहे व्हॉल्यूम? 285 केल्विन. केल्विन आहे म्हणजे काय आहे? टेम्परेचर. म्हणजे आपल्याला टेम्परेचर दिलं टी किती? 285 केल्विन आहे ना. इज एक्स डीएम क्यूब. एक्स डीएम क्यूब. डीएम क्यूब कशाचं युनिट आहे? व्हॉल्यूम. डीएम क्यूब कशाचं युनिट आहे? व्हॉल्यूम. फाइंड द टेम्परेचर म्हणजे आपल्याला टेम्परेचर म्हणजे टी काढायचं आहे ना. फाइंड द टेम्परेचर सो दॅट व्हॉल्यूम बिकम्स 2x डीएम क्यूब. 2x डीएम क्यूब म्हणजे परत डीएम क्यूब आहे म्हणजे परत काय आहे? व्हॉल्यूम आहे. म्हणजे दोन व्हॉल्यूम आणि दोन टेम्परेचर आहेत. पहिलं टेम्परेचर T1, दुसरं टेम्परेचर T2. पहिला व्हॉल्यूम V1, दुसरा व्हॉल्यूम V2. आणि काय सांगितलं? कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट. आता प्रेशर जर कॉन्स्टंट आहे तर कोणता लॉ? प्रेशर कॉन्स्टंट कोणत्या लॉमध्ये असते? चार्ल्स लॉ. म्हणजे आपण काय म्हणणार? देअरफॉर बाय चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉचा फॉर्म्युला काय आहे? चार्ल्स लॉचा फॉर्म्युला काय आहे? चार्ल्स लॉचा फॉर्म्युला आहे P1 काय आहे? T1 काय होतं? V1/T1 इज इक्वल्स टू V2/T2. बरोबर, एकदम सिंपल. मग आता V1 किती आहे सांगा? हा V1 किती आहे? X. T1 किती आहे? 285 इक्वल्स टू V2 किती आहे? 2x. आणि T2 किती आहे? माहीत नाही. T2 काढा लागते. मग काय करसाल आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे ना. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल सांगा? T2 काढा लागते. T2 तिकडे घेऊन जा म्हणजे T2 इज इक्वल्स टू 2x इंटू 285 आणि डिवाइड बाय x. काय कॅन्सल होते? 2 कॅन्सल, x कॅन्सल आहे ना. म्हणजे T2 किती आला? T2 आला 2 इंटू 285. आता T2 किती झाला? मग 2 न मल्टिप्लाय करा. काय होईल? 2×5 = 10. हातचा आला 1. 2×8 = 16 1 17. हातचा आला 1. 2×2 = 4 1 5. कशामध्ये? केल्विन. म्हणजे T2 किती आला? 570 केल्विन. आहे का उत्तर? ऑप्शन डी तुमचा करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत लॉचे. ठीक आहे, आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतात. मग आता काय दिलं? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. एक मी करून दाखवतो, याच्यानंतरचे तुम्ही करजा. आता काय म्हटलं त्यानं? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला व्ही काढा लागते, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागते है ना. ऑफ अ गॅस ॲट 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस म्हणजे काय आहे? टेम्परेचर. ओके. नंतर इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सेम गॅस ॲट 15 डिग्री सेल्सिअस. 15 डिग्री सेल्सिअस म्हणजे परत टेम्परेचर इज 2.5 डीएम क्यूब. 2.5 डीएम क्यूब. आणि डीएम क्यूब आहे म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम. काय लक्षात आलं सांगा? दोन व्हॉल्यूम, पहिला V1 दुसरा V2. दोन टेम्परेचर, पहिलं T1 दुसरं T2. आणि डायरेक्ट सॉल्व केलं की चुकलं का? कारण टेम्परेचर कशामध्ये आहे? डिग्री सेल्सिअस. आपल्याला टेम्परेचर कशात पाहिजे? केल्विनमध्ये. म्हणजे पहिलं काम काय आहे? डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय होईल सांगा? 40 आहे त्याच्यात प्लस किती करसाल? 273 है ना. मग किती होणार आहे? 3 है ना. 7 आणि 4 11. हातचा आला 1 2 आणि 1 3 केल्विन. ठीक आहे. आणि हे किती होणार? 15 त्याच्यात प्लस किती? 273 म्हणजे किती? 288 कशामध्ये? केल्विन. ओके. म्हणजे सर्वात पहिलं या क्वेश्चनमध्ये काम काय होतं आपलं? जे टेम्परेचर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे त्याला पहिले कशात कन्वर्ट करा? केल्विनमध्ये कन्वर्ट करा. डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये. मग आता फॉर्म्युला काय येणार? प्रेशर कॉन्स्टंट आहे तर देअरफॉर बाय चार्ल्स लॉ आहे ना. चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉ काय सांगते? V1/T1
T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2. मग आता V1 किती आहे माहीत नाही. T1 किती आहे 313. V2 किती आहे 2.5 आणि T2 किती आहे 288. बरोबर. म्हणजे किती होणार रे V1 काढा लागते तर 2.5 इंटू 313 अपॉन 288. बरोबर. आता आन्सर बघा 1.3 2.7 5.1 4.0 म्हणजे दूर आहेत आणि दूर आहेत म्हणजे आपण अप्रॉक्सिमेट करू शकतो. अरे आन्सर दूर आहेत ना म्हणजे आपण अप्रॉक्सिमेट करून आन्सर काढू शकतो. मग अप्रॉक्सिमेट कसं करसान अप्रॉक्सिमेट करा त्याला सॉल्व 2.5 313. मग 2.5ला तुम्ही 5/2 लिहू शकता का. अरे 2.5 म्हणजे काय 5/2. अरे 5चे अर्धे. हां वरती किती आहे 313 आणि खाली किती आहे 288. ओके. मग आता वर 5 मल्टिप्लाय करा 5 त्रिक 15 हातचा आला 1 5 1 5 आणि 1 6 5 त्रिक 15 आणि खाली 2 करा 2 8 16 हातचा आला 1 2 8 16 आणि 1 17 हातचा आला 1 2 2 4 आणि 1 5. सांगा बरं किती येईल. तर जो तुमचा V1 आहे हे पाहता तिप्पट जर केली तुम्ही तर 5 त्रिक 15 पण 76 म्हणजे 1600 1700 होईल काहीतरी तिप्पट केली तर. अरे 3 मल्टिप्लाय केलं तर है ना 1600 1700 होईल म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करा लागेल सॉरी म्हणजे 2 करा लागेल म्हणजे 2 डिवाइड होईल त्याला म्हणजे 2 पॉईंट समथिंग येईल की नाही. मग 2 पॉईंट समथिंग आहे का. ऑप्शन बी तुमचा करेक्ट आहे DM3. समजला कसं सॉल्व केलं तर मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन नाही केलं एवढं मोठं. मी थोडं डोकं लावलं बा 576ला जर 3 मल्टिप्लाय केलं तर 1565च्या वर चाललं जाते आहे ना. मग आपल्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2 मल्टिप्लाय केलं 2 पॉईंट समथिंग आन्सर येणार. तर 2 पॉईंट समथिंग म्हणजे ऑप्शन बी तुमचा करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट हा तुम्ही करा आता करा सॉल्व दाखवा मला सॉल्व करून. करा सॉल्व. आवाज करू नका रे इथं. पहिलं काम काय करसाल डिग्री सेल्सिअस आहे त्याला केल्विन करा लागेल आणि नंतर सॉल्व करा लागेल. चला झालं. काय आलं डी. पहा काय म्हणत आहे. अ हॉट एअर बलून हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 2000 DM3. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे 2000 DM3 ॲट 99 डिग्री सेल्सिअस. 99 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस म्हणजे काय आहे टेम्परेचर. काय करसाल डिग्री सेल्सिअसला केल्विन. कसं करसाल 99मध्ये प्लस किती करणार 273 म्हणजे किती होणार 372 कशामध्ये केल्विन. बरोबर. नंतर काय व्हॉट इज द न्यू व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काढा लागते. इफ एअर इन अ बलून कूल्स टू 80 डिग्री सेल्सिअस.
टेम्परेचर कमी केलं कुठपर्यंत 80 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे परत टेम्परेचर आहे जे डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. मग काय करसाल त्याच्यात प्लस 273 म्हणजे किती होणार 353 कशामध्ये केल्विन. मग आता इथं काय लक्षात आलं तुमच्या सांगा 2 टेम्परेचर आणि 2 व्हॉल्यूम बरोबर का. तर पहिला व्हॉल्यूम V1 दुसरा व्हॉल्यूम V2 पहिलं टेम्परेचर T1 दुसरं टेम्परेचर T2. मग आता आपला फॉर्म्युला काय देअरफॉर बाय चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉ नुसार काय फॉर्म्युला आहे सांगा V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2 है ना. V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2. मग V1 किती आहे 2000 अपॉन T1 किती आहे 372 है ना. V2 किती आहे काढा लागते आणि T2 किती आहे 353. किती आहे 353. म्हणजे काय होणार सांगा आता हे 2000 मल्टिप्लाय किती रे 353 डिवाइड बाय 372 इक्वल्स टू V2. म्हणजे V2 किती येणार थोडं डोकं लावा. सॉल्व करायची गरज नाही. का गरज नाही सॉल्व करायची. हे पहा वर 353 आहे खाली 372 आहे. जर तुम्ही डिवाइड केलं तर 0 पॉईंट समथिंग येईल. आणि 2000 म्हणजे इथं 1 बी नाही येऊ राहिला. इथं जर 1 आला असता तर 2000 उत्तर असतं. तुमचं इथं 1 पेक्षा कमी येऊ राहिलं 0 पॉईंट समथिंग म्हणजे तुमचं उत्तर 2000 पेक्षा कमी येईल. आणि 2000 पेक्षा कमी आहे का ऑप्शन एकच ऑप्शन आहे डी. सॉल्व बी करायची गरज नाही. थोडं डोकं लावा. काय केलं मी परत एकदा सांगतो. इथं वर 353 आहे खाली 372 आहे. 353ला 372 डिवाइड केलं तर उत्तर 1 पॉईंट येणार की 0 पॉईंट येणार 0 पॉईंट म्हणजे 1 पेक्षा कमीच येणार आन्सर. जर उत्तर 1 असतं तर तुम्ही 2000 मल्टिप्लाय केलं असतं उत्तर 2000 असतं. पण तुमचं उत्तर 1 पेक्षा कमी आहे म्हणजे तुमचं उत्तर 2000 पेक्षा कमी येणार. मॅथ है ना. हां तर 2000 पेक्षा कमी उत्तर आहे का याच्यात आहे. किती आहे 1897.8 कशामध्ये DM क्यूब. प्रत्येक क्वेश्चन सॉल्वच करत नसतात है ना थोडंसं डोकं बी लावत असतात. तर उत्तर तुमचं डी असेल करेक्ट. नेक्स्ट करा सॉल्व. सेम एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आहे केल्विन करा लागेल. सी सांगा सी आलं का क्वेश्चन समजला का. बघा काय म्हणत आहे द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज 4 DM क्यूब आहे ना. म्हणजे आपल्याला दिलं 4 DM क्यूब आणि DM क्यूब कोणाचं युनिट आहे व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला व्ही दिला. ॲट 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय आहे टेम्परेचर. पण आपल्याला टेम्परेचर कशात पाहिजे केल्विन. म्हणजे किती होणार 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन बरोबर. ॲट कॅल्क्युलेट द न्यू व्हॉल्यूम म्हणजे व्ही काढा लागते. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हेन द टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे जे टेम्परेचर आहे ते किती आहे रे किती आहे टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे पहिले टेम्परेचर किती होतं 0 त्याच्यात प्लस किती झालं म्हणते
10. प्रश्नाचा अर्थ समजला काय आहे? तर त्यानं काय म्हटलं, टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहिले 0 होतं, आता 10 वाढलं म्हणजे 0 + 10 झालं ना. अरे समजलं का? टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. मग आता इथं तुम्ही डायरेक्ट याला T2 घेतलं असतं तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. पण क्वेश्चन जर असा असता की जे सुरुवातचं टेम्परेचर आहे ते 5 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे इथं 0च्या ठिकाणी काय असतं 5 आणि बाकी क्वेश्चन हाच असता, मग तुमचं चुकलं असतं. का? कारण तुम्ही याला T1 घेतलं असतं आणि याला T2 घेतलं असतं, पण तुमचा T2 काय असता 5 + 10 असता. मग समजलं का? कारण त्यानं काय म्हटलं 10 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केलं. मग आपल्याला इन्क्रीज केलं ते दिलं. मग पहिले किती होतं आणि आता किती आहे ते सांगा लागेल ना. तर पहिले समजा 5 होतं आणि आता 10 वाढवलं तर म्हणजे आता किती आहे? आता 15 आहे, आता 10 नाही आहे. वाक्याचा अर्थ समजू राहिला का काय म्हणून राहिलो मी? इथं 0 असल्यामुळे तुमचं आन्सर बरोबर आलं, पण हे 0 नसतं तर तुमचं उत्तर चुकलं असतं. ओके, तर त्यानं इन्क्रीज बाय म्हटलं आहे ना, इन्क्रीज म्हटलं म्हणून प्लस केलं 10. त्यानं जर डिक्रीज बाय 10 म्हटलं असतं तर मग तुम्ही 0 - 10 केलं असतं. काय केलं असतं? 0 - 10. जर त्यानं काय म्हटलं असतं डिक्रीज म्हटलं असतं तर. समजलं का? क्वेश्चन समजला काय आहे? तर मग हे कशा म्हणजे तुमचं उत्तर किती आहे मग 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 10 + 273 म्हणजे किती 283 केल्विन. बरोबर. मग आता इथं बघा काय करसाल, पहिला व्हॉल्यूम V1, दुसरा व्हॉल्यूम V2, पहिलं टेम्परेचर T1, दुसरं टेम्परेचर T2 आणि आपला फॉर्म्युला काय आता V1/T1 = V2/T2, चार्ल्स लॉ. ओके, मग V1 किती आहे 4, T1 किती आहे 273, V2 किती आहे काळा लागते आणि T2 किती आहे 283. मग क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 283 डिवाइड बाय 273 = V2. तर V2 किती आहे ना, थोडंसं डोकं लावा. 283ला 273 डिवाइड केलं तर 1 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येते. आणि जर 4ले 1 पॉईंट समथिंगनं मल्टिप्लाय केलं तर उत्तर 4च येईल की नाही. बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर कोणतं येईल सी, म्हणजे 4.14 काय येणार DM³. समजलं काय कसं काढलं तर? ओके, तर 4.14 DM³. तर हे कशाचे क्वेश्चन्स आहे चार्ल्स लॉ. आपण 2 लॉ डिस्कस केले. पहिला बॉयल्स लॉ ज्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट होतं टेम्परेचर, दुसरा चार्ल्स लॉ ज्याच्यात काय कॉन्स्टंट होतं प्रेशर. आता नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत गे-ल्युसॅक्स लॉ. आणि गे-ल्युसॅक्स लॉमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. गे-ल्युसॅक लॉमध्ये काय कॉन्स्टंट असते व्हॉल्यूम आहे ना. मग आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर राहिलं कोण प्रेशर आणि टेम्परेचर. म्हणजे याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन आहे. तर गे-ल्युसॅक लॉ आपल्याला काय सांगते ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जर व्हॉल्यूम काय असेल कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम बदलू राहिला का नाही, प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ गॅस है ना, म्हणजे प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू इट्स टेम्परेचर. पण असं कधी आहे म्हणते, कधी आहे जेव्हा व्हॉल्यूम आणि एन का आहे आर कॉन्स्टंट. व्हॉल्यूम आणि एन का आहेत रे कॉन्स्टंट. एन म्हणजे मोल. आता मोल कॉन्स्टंट काय आहेत कारण त्यानं गिवन मास ऑफ गॅस म्हटलं, गॅसचं मास गिवन आहे म्हणजे मोल तुमचे कॉन्स्टंट आहेत है ना, आणि व्हॉल्यूम बी कॉन्स्टंट आहे. तेव्हा पी आणि टी मध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्ट. मग आता मला सांगा पी = लिहिलं तर ते कॉन्स्टंट येणार के आणि पुढे काय येणार टी. टी इकडे शिफ्ट करा काय आलं P/T काय आला के. आणि व्हेअर के इज, केला काय म्हणतात व्हेअर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. केला काय म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एकदम सिंपल आहे, केला म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि तुम्हाला एक फॉर्म्युला भेटला कोणता P/T = के. म्हणजे याचं म्हणणं काय आहे प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे म्हणजे टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढते, टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढते. आणि जो व्हॉल्यूम आहे तो काय होते व्हॉल्यूम काय आहे कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय आहे कॉन्स्टंट. जर टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढते आणि व्हॉल्यूम काय आहे कॉन्स्टंट. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही उन्हाळ्यामध्ये ऐकलं असेल पाहिलं असेल की तुमची जे सायकल आहे है ना, ते जर उन्हात उभी असली की तिचं ट्यूब फुटते. पाहिलं आहे का तुम्ही, सायकल जर उन्हात उभी असली तिचं ट्यूब फुटते की नाही.
आहे ना. आणि ते सांगण्याचं काम आपल्याला गे-ल्युसॅक लॉ करते. उन्हामध्ये काय होते मला पहिले सांगा. टायरचं ट्यूब आहे, त्या ट्यूबचा व्हॉल्यूम फिक्स आहे की नाही, जागा, त्याच्यात तुम्ही एअर भरेल आहे म्हणजे गॅस भरेल आहे. आणि आता टेम्परेचर वाढू राहिलं, दुपारच्या वेळेस सहसा हे ट्यूब फुटते, कारण दुपारच्या वेळेस टेम्परेचर जास्त असते. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे त्या ट्यूबच्या आतमध्ये जो गॅस आहे, जे एअर आहे, त्याचं प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्या ट्यूबमधल्या गॅसचं प्रेशर जर वाढलं तर काय होईल, तो गॅस बाहेर येण्याचा प्रयत्न करील ना प्रेशर वाढल्यामुळे. आणि म्हणूनच तर ट्यूब फाटते की नाही, ट्यूब फुटते की नाही. अरे समजलं का. कारण व्हॉल्यूम तेवढाच होता, ट्यूबची जागा जेवढी आहे तेवढीच आहे, पण टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं, त्या ट्यूबच्या आतमध्ये जे एअर होती त्याचं प्रेशर काय झालं, वाढलं. आणि प्रेशर वाढल्यामुळे ट्यूब फुटून हवा बाहेर. समजलं, तोच आहे ना. तर प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये कसं रिलेशन आहे म्हणते, डायरेक्ट रिलेशन आहे. प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. मग आता हा जो लॉ आहे, हा जर मला 2 स्टेटसाठी लावायचा असेल तर, समजा मी असं म्हटलं फॉर स्टेट 1, फॉर स्टेट 1, तर स्टेट 1 साठी काय होणार, काय रिलेशन काय आहे, P/T इक्वल्स टू K. म्हणजे काय होणार सांगा, P1/T1 इज इक्वल टू काय होणार, K पहिल्या स्टेटसाठी. आणि फॉर स्टेट 2 काय होणार, दुसऱ्या स्टेटसाठी, स्टेट 2 दुसऱ्या स्टेटसाठी P2/T2 इज इक्वल्स टू K. याला दिलं इक्वेशन 1, याला दिलं इक्वेशन 2. आता सांगा बरं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, या 2 इक्वेशनवरून काय दिसलं तुम्हाला, दोघांची राईट हँड साईड सेम, दोघांची राईट हँड साईड सेम तर लेफ्ट हँड साईड पण सेम. तर देअरफॉर काय फॉर्म्युला आला, P1/T1 इज इक्वल्स टू काय आलं, P2/T2. P1/T1 इज इक्वल्स टू P2/T2. याला म्हणतात गे-ल्युसॅक लॉ. P1/T1 इज इक्वल्स टू P2/T2. क्लिअर, लॉ माहीत झाला. नेक्स्ट आता ग्राफ. आता जो ग्राफ काढायचा आहे मला आहे ना, तो ग्राफ आहे प्रेशर वर्सेस टेम्परेचर. कोणता ग्राफ आहे, प्रेशर वर्सेस टेम्परेचर. मग प्रेशर वर्सेस टेम्परेचर कोणासाठी, ग्राफ कोणासाठी काढायचा आहे, गे-ल्युसॅक लॉ. मग गे-ल्युसॅक लॉ आपल्याला काय सांगते, प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टेम्परेचरला. मग मी प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढतो, इक्वलचं साईन देतो, तिथं लिहितो एक कॉन्स्टंट आणि पुढे काय आहे, टेम्परेचर. आणि याला मी कम्पेअर करतो कोणासोबत, y इज इक्वल टू mx सोबत. आणि इथं y म्हणजे कोण आहे, p, m म्हणजे कोण आहे, k, आणि x म्हणजे कोण आहे, t. म्हणजे इथं y कोण आहे, p, m कोण आहे, k, आणि x का आहे, t. बरोबर. मग आता जर तुम्ही इथं ग्राफ प्लॉट केला, ठीक आहे, तर ग्राफमध्ये 2 ॲक्सिस असतात, असे 2 ॲक्सिस काढले मी. ओके, हा कोणता ॲक्सिस आहे, y, हा कोणता ॲक्सिस आहे, x. मग आता आपलं बघा इथं काय आहे, y ॲक्सिसवर काय आहे, प्रेशर है ना, x ॲक्सिसवर काय आहे, टेम्परेचर. आणि हे जे इक्वेशन आहे, हे कोणतं इक्वेशन आहे सांगा, आणि हे इक्वेशन कोणतं आहे, y इक्वल टू mx. y इक्वल टू mx म्हणजे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे एक स्ट्रेट लाईन काढायची आहे जे कुठून चालली, ओरिजिनमधून. आणि इकडे असं डॉट 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 दाखवायचं. का रे डॉट 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 का दाखवलं आपण, कारण आपलं टेम्परेचर जे आहे ते कशामध्ये आहे, केल्विनमध्ये. आणि हा 0,0 आहे. तर 0 केल्विन आहे ना, जे टेम्परेचरची लोवेस्ट लिमिट आहे तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे ना, म्हणून आपण ते डॉट डॉट डॉटनं दाखवलं, एक्स्ट्रापोलेशन केलं त्या ग्राफचं. ओके, तर तुम्हाला ग्राफ कसा दिसेल, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कोणाचा, प्रेशरचा टेम्परेचर सोबत. कोणासाठी, गे-ल्युसॅक लॉसाठी. मग आता इथं मी एक लाईन काढली, इथं वेगवेगळ्या लाईन आहेत का, कारण हे जे ग्राफ आहेत हे वेगवेगळ्या व्हॉल्यूमवर काढलेले आहेत. मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवता ना, तर व्हॉल्यूम समजा V1 होता तेव्हा ग्राफ हा आहे. मग व्हॉल्यूम समजा हा V1 होता तेव्हा हा आहे, V2 होता तेव्हा हा आहे, हा V3 साठी, हा V4 साठी. म्हणजे व्हॉल्यूम बदलला तर तुमचा जो ग्राफचा जो स्लोप आहे तो काय होऊ राहिला, बदलू राहिला आहे ना. तर याचा जो स्लोप आहे तो स्लोप किती आला रे, एमची व्हॅल्यू किती आहे इथं, के. किती आहे एमची व्हॅल्यू, के. ठीक आहे, तर तुमचा ग्राफ येईल स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. समजलं. अरे आता लय मोठे ग्राफ घेतले आपण. क्वेश्चन काय म्हणत आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ
करेक्ट रिलेशन फॉर गे-ल्युसॅक लॉ. सिंपल क्वेश्चन. काय आहे करेक्ट रिलेशन? पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. असेही प्रश्न विचारतात नाही की नाही. पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नेक्स्ट, आयसोकोर इज द ग्राफ प्लॉटेड बिटवीन. पहिले तुम्हाला या आयसोकोरचा अर्थ माहित पाहिजे. आयसोकोरचा अर्थ होते व्हॉल्यूम कॉन्स्टंट. काय अर्थ होते आयसोकोरचा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे जे ग्राफ असतात ना त्याच्यामध्ये तुमच्याकडे पहा, एक आहे आयसोकोर. आयसोकोर, तर आयसोकोरचा अर्थ काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. एक आहे आयसोबार. आयसोबार म्हणजे काय असते? प्रेशर कॉन्स्टंट. आयसोबार काय असते? प्रेशर कॉन्स्टंट. आणि एक असते आयसोथर्म. आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता मला सांगा, यानं म्हटलं आयसोकोर. आयसोकोर म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणता लॉ? गे-ल्युसॅक लॉ. आणि गे-ल्युसॅक लॉसाठी तुम्ही ग्राफ कसा काढता? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणता लॉ आहे? गे-ल्युसॅक्स लॉ. गे-ल्युसॅक्स लॉ है ना. आणि गे-ल्युसॅक लॉ जर आहे तर आपल्याला माहिती आहे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. म्हणजे P इज इक्वल टू KT. म्हणजे Y इक्वल टू mx. तर Y ॲक्सिसवर कोण येणार आहे? प्रेशर. आणि X ॲक्सिसवर कोण येणार आहे? टेम्परेचर. असं येईल ना? अरे बरोबर आहे का? हां. म्हणजे Y ॲक्सिसवर प्रेशर आणि X ॲक्सिसवर टेम्परेचर. पहा बरं कुठे येतं? टेम्परेचर ऑन X ॲक्सिस आणि प्रेशर ऑन Y ॲक्सिस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर ऑन Y ॲक्सिस आणि टेम्परेचर ऑन X ॲक्सिस. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी. समजलं? ठीक आहे. सिंपल. नेक्स्ट, काय म्हणत आहे? अ गॅस इन अ रिजिड कंटेनर हॅज अ प्रेशर ऑफ 4 atm है ना. काय दिलं तुम्हाला? प्रेशर. किती दिलं रे? 4 atm. प्रेशर ऑफ 4 atm ॲट 300 केल्विन. म्हणजे काय दिलं रे? टेम्परेचर. किती? 300 केल्विन है ना. आणि पुढे काय म्हणते रे? इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस टू 600 केल्विन है ना. म्हणजे नंतर दिलं 600 केल्विन. केल्विन आहे म्हणजे काय दिलं? टेम्परेचर. आणि व्हॉट इज द न्यू प्रेशर? म्हणजे आपल्याला पी काढा लागते. सांगा मग काय आहे? दोन प्रेशर, दोन प्रेशर, दोन टेम्परेचर. पहिलं प्रेशर P1, दुसरं प्रेशर P2. पहिलं टेम्परेचर T1, दुसरं टेम्परेचर T2. मग आपला फॉर्म्युला काय आहे? देअरफॉर बाय कोणता लॉ? गे-ल्युसॅक्स लॉ आहे ना. गे-ल्युसॅक्स लॉ. आणि गे-ल्युसॅक्स लॉ काय सांगते आपल्याला? P1 अपॉन T1 इज इक्वल्स टू काय असते? P2 अपॉन T2. बरोबर आहे. P1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 अपॉन T2. मग P1 किती आहे? 4. T1 300. P2 काढा लागते आणि T2 600. मग P2 काढा लागते, इकडे शिफ्ट करा. 4 इंटू 600 डिवाइड बाय 300 इज इक्वल्स टू P2 है ना. तर सिंपल आहे. झालं ना सॉल्व. हां. काय येणार? 300 एक 300, 300 दुनी 600, 4 दुनी 8. म्हणजे P2 किती आला? 8. आणि युनिट काय आहे? ATM. तर उत्तर आलं तुमचं 8 ATM. आणि करा सॉल्व. करा पटापट.
झालं. करेक्ट आन्सर काढायला गेला आता, कारण ऑप्शन नाही आहे. किती आलं? 1.0044 004. पावर अ गॅस ॲट 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय दिलं आपल्याला? टेम्परेचर किती दिलं? 20 डिग्री सेल्सिअस इन अ सील्ड कंटेनर हॅज अ प्रेशर ऑफ 1.0 ATM. म्हणजे प्रेशर दिलं आपल्याला 1 ATM. किती आहे? 1.0 म्हणजेच 1 ATM. पुढे व्हॉट इज द प्रेशर ॲट 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे काढायचं काय आहे? प्रेशर, आणि दिलेलं काय आहे? 30 डिग्री सेल्सिअस. तर हे झालं टेम्परेचर. सगळ्यात पहिलं काम काय? आपल्याला टेम्परेचर कशात पाहिजे? केल्विनमध्ये. मग काय करसाल? प्लस किती करसाल? 20मध्ये प्लस किती करसाल? 273 म्हणजे किती झालं? 293 केल्विन. इथं 30 आहे, 30मध्ये प्लस किती करसाल? 273 म्हणजे किती झालं? 303 केल्विन. ओके. मग आता कोणता लॉ लावसाल? हे पहा, सील्ड ट्यूब आहे, सील्ड ट्यूब आहे किंवा सील्ड कंटेनर आहे. याचा अर्थ सील करेल आहे म्हणजे बंद करेल आहे, म्हणजे व्हॉल्यूम काय झाला? कॉन्स्टंट, तो बदलणार नाही आहे. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट आहे तर कोणता लॉ? गे-ल्युझॅक्स लॉ. गे-ल्युझॅक्स लॉ. आणि काय आहे गे-ल्युझॅक्स लॉ? P1/T1 इज इक्वल्स टू P2/T2. मग आता P1 किती आहे? हे पहा, दोन टेम्परेचर, पहिलं टेम्परेचर T1, दुसरं टेम्परेचर T2. पहिलं प्रेशर P1, दुसरं प्रेशर P2. सांगा मग आता P1 1, T1 किती आहे? 293. P2 काढा लागते, आणि T2 किती आहे? 303. मग हा 303 वर घेऊन जा. 303 डिवाइड बाय 293, आणि इथं राहिला P2. म्हणजे P2 किती आला? आता मग आता सॉल्व करायला लागेल आहे ना. आणि सॉल्व जर केलं तुम्ही तर काय दिसते तुम्हाला सांगा? 303 आहे, आणि 303ला कितीनं डिवाइड करून राहील तुम्ही? 293. तर एकानं भाग जाईल है ना. आणि हे किती येणार? 293. मग इथं 0, आणि 10तून 9 गेला 1 झालं. मग आता काय करसाल रे? आता पॉईंट देणार, आणि पॉईंट देऊन खाली काय घेणार? 0. जाते का भाग? नाही जात. मग परत 0चा भाग देणार, खाली काय घेणार? 0. आता 1000ला जाते है ना. 293 म्हणजे जवळपास 300. 3 त्रिक 9, 3 चूक 12 म्हणजे कितीनं भाग जाईल? 3नं है ना. आणि 3 त्रिक 9, आणि हे 7 त्रिक 21 कमी, 9शाला 21 कमी म्हणजे 879. बरोबर आहे का? असं येईल ना. हां. आणि हे सबस्ट्रॅक्शन करा, किती येणार? 10तून 9 गेला 1, 9मधून 7 गेले 2, 9मधून 8 गेला 1. जाते का भाग? नाही. मग काय घेणार? खाली 0. 4नं भाग जाते की नाही? अरे 3 चूक 12, याला 300 कन्सिडर केलं तर है ना. म्हणजे कितीनं भाग जाईल? 4नं. म्हणजे उत्तर किती येईल? 1.034 है ना. 1.034. कशामध्ये? हे कशामध्ये होतं? ATM. तर हे बी कशामध्ये येणार? ATM. हे बी कशामध्ये येणार? ATM. ओके. तर 3 लॉ आपण कंप्लीट केले, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-ल्युझॅक लॉ. आता एक लॉ राहिला कोणता? अवॅगॅड्रो लॉ, आणि त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन. ओके.